कुमारजी काय सांगाल, तुम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, कशा पद्धतीने पुढे वाटचाल असणार आहे? आम्ही माझे वडील भारतीय जनता पार्टीमध्ये 1984 पासून कार्यरत होते. त्यांच्या 2014 मध्ये त्यांच्या देहांत झाला. आम्ही भाजप म्हणजे आम्ही जेव्हा भाजपमध्ये कोण नव्हता तेव्हा आम्ही भाजप आमच्या वडिलांनी सांभाळला होता वागले स्टेट मध्ये. परंतु आज जिजुराने एवढा बेकार वाटतोय की आमचे काही आमदार जे वरिष्ठ आमदार आहेत, साफसुथरे आमदार आहेत, त्यांनी 2.5 कोटी मध्ये आमची सीट विकलेली आहे. आणि कोणाला विकलाय? तो तिथला स्थानिक पण नाहीये, बाहेरून आलेला आहे तो व्यक्ती अमित सर याला त्यांनी तिकीट 2.5 कोटी मध्ये विकले, दोघे आमदार आणि आमच्या अध्यक्षांनी. आणि आम्ही त्यांना 16 तारखेला त्यांना जबाब देणार आहे. हमखास निवडून आलो असतो, पण जे कार्यकर्ते शहरी भागातले या महापालिकेच्या हद्दीतले सकाळ संध्याकाळ कष्ट आपलं कामकाज बाजूला ठेवून आमच्या सोबत येतात, त्यांना कधी संधी भेटणार? म्हणून संधीसाठी आम्ही युतीत गेलो नाही. भाजप असल्यावर तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर गेलो नव्हतो. समाजवादीचे जुनी मंडळी आहेत, महेंद्रभाई सारखा तिथला समाजसेवक आहेत, ताई आपली पाटील ताई, हे सर्व एकत्र आल्यावर नक्की वागळे स्टेटमध्ये अजितदादांच्या विचाराला, कार्यकर्त्याच्या न्यायाला नक्की चांगला साथ भेटेल. आणि पुढच्या निवडणुकीत नक्की मला विश्वास आहे की हे जे अन्यायाच्या विरुद्ध नक्की ते जिंकून येतील आणि त्यांच्या त्या बाबतीत मला शुभेच्छा. काल मध्यरात्री देखील काही अनेक पक्षप्रवेश भाजपचे पार पडलेले आहेत, त्याबरोबर आणखीनही काही पक्षप्रवेश पार पडणार आहेत का? काल आम्ही मनसेचा प्रितेश भोईर, म्हणजे तो न विसरणारा ठाण्यातला एक तरुण आहे, म्हणजे आपल्या नेत्याविरुद्ध दुसऱ्या इतर पक्षाच्या नेत्यांनी शब्द चुकीचा वापरला म्हणून त्यांनी स्वागत नारळाने केला होता. हे गाजलेलं आहे, पण अन्याय झाला, आम्ही त्याला साथ दिली. तो संपर्कात आधीपासून होता. ही युवक मंडळी आहे, तरुण मंडळी आहे आणि राजकारणाच्या पलीकडे काम करायचं, पक्षपात बघायचं नाही कुठल्या पक्षाचे सदस्य, हे मला फळ आज भेटतंय. त्याचे एक नाता डेव्हलप झाला होता आणि अजून कदाचित एक 12 पर्यंत आपण कदाचित परत भेटू शकतो. नजीबभाई, नाराज झालेले जे काही मयूर शिंदे होते ते देखील तुमच्या संपर्कात आहे असं म्हणतात, काय झालं? हा, ते तर माझे जवळचे मित्र आहेत. परवा पण मला भेटले होते, काल पण त्यांचा म्हणजे भेटले होते, पण त्यांनी अजून माझ्या निवडणुकीच्या बाबतीत संपर्क साधलेला नाहीये. पण इतर काही आमची जुनी मंडळी होती, म्हणजे एका काळात आमच्या सोबत येणार होते किंवा आमच्या सोबत येऊन परत गेले, किंवा एक जवळचा नाता पक्ष वेगळा असल्यावर पण असे काही संपर्कात होते. पण काही अपेक्षा आहे 12 नंतर काहीतरी घडेल. पक्षप्रवेश ज्यांनी केलं त्यांनी भाजपचे जे दोन्ही आमदार आहेत त्यांच्यावरती आरोप केलेला आहे, पैशांकरिता विकलं असं त्यांनी या ठिकाणी आरोप त्यांनी केले. मी भाजपचा प्राथमिक सदस्य पण नाहीये आणि भाजपचा पदाधिकारी पण नाहीये, पण जिथे त्यांनी घटना घडली आहे ते त्यांनी त्या बाबतीत सांगितलंय. पण मी एवढा आवर्जून सांगतो का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दादांचे, माननीय प्रफुल्लभाईंचे, माननीय तटकरे साहेबांचे, माननीय सर्व नेत्यांचे विचार, कार्यकर्त्याचे न्याय देण्याचे आमच्याकडे पैसा चालत नाही.